आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत शहरातील भटक्या कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार नगरसेवक विकास माने। जत शहरातील प्रमुख बाजारपेठ आणि विविध प्रभागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी मोठी समस्या बनतो आहे। रस्त्यावरून ये-जा करणारे दुचाकीस्वार, पादचारी तसेच लहान मुले भटक्या कुत्र्यांचे आणि मोकाट जनावरांचे लक्ष बनत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी जत नगर परिषदेच्या माध्यमातून योग्य ती उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन नगरसेवक विकास माने यांनी दिले आहे। शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या चिकन मटण दुकानांमधून पडणारे तुकडे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री जमा होत असल्याचं दिसून येत आहे। ही कुत्री रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या वाहनांच्या मागे धावत असल्याने अपघाताचा धोका वाढतो आहे। तसेच लहान मुलांना लक्ष्य करत असल्याने कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होते आहे। याचबरोबर जत शहरातील विविध प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे कळपाने फिरताना दिसत असून ही जनावरे रस्त्यावर बसून वाहतुकीत अडथळा निर्माण करतात। तसेच रस्त्यालगत भाजीपाला फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। रात्रीच्या वेळी शहरातून फिरणे धोकादायक झालेले असून कोणत्याही क्षणी भटक्या कुत्र्यांचा कळप अंगावर येऊन हल्ला करू शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत। विशेषतः लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर जत नगर परिषदेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत हा प्रश्न मार्गी लावू, असे नगरसेवक विकास माने यांनी म्हटलं आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।